गोपाळेश्वराबद्दल नंतर बोलू. आधी दुसरी कथा वाचू. वर्धमानच्या सोनपूर गावात गेल्या काही दिवसांपासून एक गूढ निर्माण झाले आहे. हा माघ, जानेवारी-फेब्रुवारी महिना आहे. जमीनदार हरिश्चंद्राची एकुलती एक मुलगी दीपिका दुपारचे जेवण संपवते आणि मला, दासीची मुलगी घेऊन जाते. टेरेसवर स्नबाथ करायला गेलो. सोनपूर हे एक समृद्ध आणि श्रीमंत गाव आहे. जमीनदाराकडे पैशांचा साठा आहे. त्याचे मोठे घर आहे, ज्यावर मोठे छप्पर आहे. पश्चिमाभिमुख गच्चीवर बसलेली 13 वर्षांची दीपिका तिचे लांब केस सुकवण्यात व्यस्त होती. मला शेजारी बसून कोरडे कपडे गोळा करत होती. अचानक दीपिकाला पश्चिमेकडून नारळाचे एक मोठे पान उडताना दिसले. जोराचा वारा नाही, पण हे पान कसं उडतंय असा विचार करत दीपिकाच्या हाताजवळ पान थांबले. भीतीने ओरडत दीपिकाच्या हाताला पानाचा स्पर्श झाला आणि पुन्हा उडून गेली. हे पाहून शेजारी बसलेली मालाही घाबरून रडू लागली. रडण्याचा आवाज ऐकून घरातील लोक वरच्या मजल्यावर आले तेव्हा त्यांनी पाहिले की दीपिका हादरत होती आणि माला तिला धरून जोरात रडत होती. बेशुद्ध पडलेल्या दीपिकाला मांडीवर घेऊन खोलीत झोपल्यानंतर काही वेळातच तिच्या आत खूप ताप आणि काही बदल सुरू झाले. इकडे जमीनदाराच्या घरापासून दूर असलेल्या माधवच्या अंगणात दुसरी घटना घडली. माधवचा लहान मुलगा अंगणात शेळीशी खेळत होता. अंगणात नारळाचे पान कुठून पडले माहीत नाही. काही वेळातच रडत रडत मुलाच्या मांडीवर बकरीचा मृत्यू झाला. ते दृश्य पाहून लहान मुलगा बेशुद्ध पडला. माधव हा जमीनदार घराचा खास नोकर आहे. गायी चारत असल्याची बातमी ऐकून मोठ्या आईला सांगून तो पटकन घराकडे धावला. त्यावेळी जमीनदार हरिश्चंद्र घरात नव्हते. काही कामानिमित्त ते जवळच्या गावी गेले होते. घरी परतल्यानंतर सर्व बातम्या ऐकून तो प्रथम आपल्या मुलीला भेटायला गेला. संध्याकाळ झाली होती. त्यांची एकुलती एक मुलगी दीपिका मोठ्या खोलीत उंच पलंगावर झोपली होती. टेबलाच्या वरच्या खोलीच्या कोपऱ्यात एक कंदील ठेवा. एवढ्या मोठ्या खोलीत प्रकाशापेक्षा जास्त अंधार आहे. त्या हलक्या अंधारात त्याला अनेक प्रकारच्या सावल्या भिंतींवर आणि छतावर नाचताना दिसल्या. हे पाहून जमीनदार साहेबांचे हृदय थरथरले. शेवटी हे कोणत्या अशुभ घटनेचे लक्षण आहे? दीपिका अजूनही झोपली आहे. औषधामुळे तिचा तापही कमी झाला आहे. जमीनदार हरिश्चंद्र विचार करून बाहेर येऊन बसले. काही वेळाने माधव यांना फोन करून मुलाची प्रकृती विचारण्यात आली. वैद्यने दीपिकाला तपासले आणि मग हरिश्चंद्रशी बोलायला आले. हरिश्चंद्र म्हणाले, वैद्यजी, तुम्हाला माहिती आहे काय प्रकरण आहे? नाही, मला काही समजत नाही. ब्रग्या थंडीत नारळाचं मोठं पान कसं उडेल? कशी आहेस दीपिका? आता ताप नाही, पण ती खूप घाबरली आहे. आणि माधवचा मुलगा, त्याची अवस्थाही तशीच आहे. शरीर ठीक आहे, पण मनातून भीती इतक्या लवकर दूर होत नाही. वैद्य घरी परतले. दीपिका रोज रात्री आजी शारदा देवी सोबत झोपते. त्या दिवशीही ती त्याच्या शेजारीच झोपली होती. रात्री अचानक थोठावल्याचा आवाज ऐकून शारदा देवीचे डोळे उघडले. डोळे उघडले तर दीपिका दचकते आणि दरवाजा उघडून बाहेर जाते. तिच्या साडीची आंचल फरशीवर पडली होती.
त्याचे मोठे केस त्याच्या चेहऱ्यासमोर होते आणि त्याचे दोन्ही हात त्याच्या खांद्याजवळ खाली लटकले होते. शारदा देवी घाबरत म्हणाल्या, राणी कुठे चालली आहे? जणू काही दीपिकाने काही ऐकले नाही. शारदा देवी लवकर अंथरुणातून उठल्या आणि दीपिकाकडे धावल्या. तिचा हात धरून दीपिकाने मागे वळून पाहिलं तर उफ, किती भयानक दृश्य! शारदा देवींनी घाबरून हात सोडला आणि मागे सरकले. 13 वर्षांच्या मुलीचे डोळे जणू 40 वर्षांच्या माणसाचे डोळे भीतीदायक आहेत. डोळे लाल रत्नांसारखे, पण दीपिकाच्या डोळ्यांच्या बुबुळाचा रंग काळा आहे. हे शारदा देवीला माहीत आहे. दीपिका घरातून बाहेर पडून अंगणाजवळच्या गोठ्यात गेली. आजूबाजूच्या वातावरणात थरथर कापल्याचा आवाज ऐकू येत होता. चिंता आणि भीतीने शारदा देवी तिथेच बेशुद्ध पडल्या. सकाळी माधव कामावर आला तेव्हा त्याला मोठी आई बाहेर बेशुद्ध पडलेली दिसली. त्याने सगळ्यांना हाक मारायला सुरुवात केली. आवाज ऐकून सगळे पटकन पळून गेले. त्यांना वाटले की बाहेर जाताना आई बेशुद्ध पडली असावी. शारदा देवीला खोलीत घेऊन तोंडावर पाणी मारताच त्यांनी डोळे उघडले. त्याने डोळे उघडताच विचारले, मुलगी राणी कुठे आहे? हरिश्चंद्र म्हणाला, ती तुझ्या जवळ झोपली आहे. आई, तुला काय झाले? यावर शारदा देवी यांनी उत्तर दिले नाही. मागे वळून पाहिलं तर दीपिका रात्री थोडी बाहेर जाण्यासाठी उठली. हे सर्व पाहून घरमालक हरिश्चंद्र काळजीत हरवून गेला. 2 दिवसांपूर्वी जमीनदारीचे काम उरकून ते परतत असताना त्यांना नदीच्या काठावरील स्मशानभूमीत तांत्रिकासारखा माणूस दिसला. तू कधी आलास? कुठून आला? एक वेळ परिचय. दरम्यान दीपिका झोपेतून जागी झाली. आज शरीर निरोगी दिसत आहे. चेहरा धुत असताना ओठाजवळ काहीतरी अडकल्याच त्याला जाणवलं. हाताने ओठ पुसताच ती लाल कोरडी वस्तू हातात पकडली. हे वाळलेल्या रक्तासारखे आहे. काही दिवसांनी अनेक गायी शेळ्या अशाच प्रकारे सत मरायला लागल्या. संध्याकाळनंतर गावाकडे जाताना कोणीही दिसत नाही. प्रत्येक जण आपापल्या घरी जाऊन कुंडी नीट बंद करतो. परिस्थिती चिघळत चाललेली पाहून सर्वजण जमीनदार साहेबांनी रात्री पहारा देण्याच्या निर्णयासाठी जमले. गावात नक्कीच कोणीतरी जंगली प्राणी आला असेल, पण रात्री पहारा कोण देणार? जसजशी संध्याकाळ जवळ येते तसतसा परिसर बदलतो. जणू काही हवेत हळुवारपणे बोलत आहे. मध्यरात्री सर्व पाळीव प्राणी त्रस्त व्हायचे. शारदा देवी रात्री दीपिकासोबत झोपायच्या, पण त्या रात्रीनंतर मलाही त्याच खोलीच्या जमिनीवर झोपू लागली. रोज रात्री शारदा देवी उठण्याचा प्रयत्न करायच्या, पण रात्री 12 वाजले की काही नकळत परिणाम होऊन ती गाढ झोपेत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर दीपिका तिला जवळच शांत झोपलेली दिसली. सलग 2 दिवस सकाळी दीपिकाच्या ओठाजवळ लाल सुकलेल्या रक्तासारखे काहीतरी दिसले तेव्हा तो खरोखर घाबरला. इकडे दिवसेंदिवस प्राण्यांच्या हत्येच्या बातम्या शारदा देवीच्या कानावरही पोहोचत होत्या. गुरुदेवांचा आश्रय घेण्याशिवाय दुसरा मार्ग नाही हे शारदा देवीला कळले. आईच्या सांगण्यावरून जमीनदार हरिश्चंद्र यांनी गुरुदेवांना आणण्यासाठी एका माणसाला पाठवले. त्याच दरम्यान दुसरी घटना घडली. गुरुदेवांच्या आगमनाच्या आदल्या रात्री माधव घाबरता घरातून बाहेर पडला. त्याला जवळच्या घराच्या शेळीच्या शेडमधून सावली बाहेर पडताना दिसली. जीवाची पर्वा न करता सावलीच्या मागे लागला. एका क्षणी सावली जमीनदाराच्या मोठ्या घरात गेली.
त्यानंतर माधव त्याच्या घरी परतला. दुसऱ्या दिवशी माधवकडून हे सर्व ऐकून शारदादेवी आणखीनच चिंतेत पडल्या. गुरुदेवांच्या आगमनानंतर शारदा देवी त्यांच्यासोबत दीपिकाकडे गेल्या. गुरुदेव तीक्ष्ण नजरेने दीपिकाकडे पाहू लागले. शारदा देवीच्या लक्षात आले की शांत दीपिकाचे डोळे पुन्हा त्याच रात्रीसारखे लाल होत आहे. तथापि सर्व काही पुन्हा सामान्य झाले. शारदा देवीने दीपिकाला घेऊन जाण्यास सांगून गुरुदेवांना सर्व काही खुलेपणाने सांगितले. गुरुदेवांनी सर्व ऐकले आणि मग ते ऐकून म्हणाले, उद्या मी यज्ञ करेन, त्यावेळी दीपिकाच्या मुलीला खोलीत बंद करून ठेवा. काहीही झाले तरी तो खोली सोडू शकत नाही याची काळजी घ्या. गुरुदेव आता नवीन आहे. वय 34 ते 35 असेल. त्यांचे नाव महानंद आचार्य, वंशपरंपरागत महानंद, आणि त्यांचे पणजोबा हे या जमीनदार घराण्याचे कुलपिता आहे. याआधी प्रत्येक वेळी ते वडील दयानंद आचार्य यांच्या सोबत यायचे, पण पहिल्यांदाच ते एकटे आले आहे. येताना महानंदजींना जवळच्या स्मशानभूमीत एक ओळखीचा चेहरा दिसला. इतक्या वर्षांनी पाहिलं पण त्या माणसाला ओळखण्यात त्याने काही चूक केली नाही. तो दुसरा कोणी नसून आता गोपाळेश्वर झाला आहे.